लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड शहरातील अमृत पाणी पुरवठा योजना गेल्या 8 वर्षांपासून अपूर्णच राहिलेली आहे। नागरिक पाण्याच्या थेंबासाठी भटकंती करत असून या विरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक केडे, शहराध्यक्ष सय्यद सादिक आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य अभियंता मनीषा पलांडे आणि अधीक्षक अभियंता दीपक कोळी यांची भेट घेऊन बीडमधील नागरिकांच्या व्यथा मांडल्या आणि निवेदन सादर केले। अनेक वेळा पाठपुरावा करूनही बीड शहरात पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही। पावसाळ्यात माजलगाव धरण भरलेले असूनही बीडकरांना वेळेवर पाणी मिळत नाही। पालीच्या पायथ्याला पाणी पण गळ्याला कोरड ह्या म्हणीप्रमाणे बीडकरांची अवस्था झाल्याची भावना निवेदनात मांडण्यात आली आहे। जय हिंद। आज संभाजीनगर इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संभाजीनगर मुख्य अभियंता यांच्याशी व अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ संभाजीनगर यांच्यासोबत चर्चा झाली। बीड शहरामध्ये जे अटल अमृत पाणी पुरवठा योजना जी आहे अर्धवट पडलेली आहे। 100 कोटी रुपये त्यांना पेमेंट झालेलं आहे, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर ते सांगतायत की हा सर्व घोळ हा नगरपालिकेच्या कारभारामुळं झालेला आहे। तेथील लाईटचं बिल हे भरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे यांना पूर्ण क्षमतेचं विद्युत कनेक्शन भेटत नाही आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी जी अमृत योजनेची जी पाईपलाईन आणलेली आहे जिथे गरज नाही तिथे जोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जे शहरातील वेस्टेज जे पाण्याचा पुरवठा होता तो जशाच तसा राहिलेला आहे आणि नगरपालिकेच्या त्यांच्याकडं प्लॅनिंग नसल्यामुळे हा पाणी पुरवठा शहराला भेटत नाही असं येथील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आम्ही त्यांना सांगितलं चाहे नगरपालिकेची चूक असो किंवा तुमची चूक असो, शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा झाला पाहिजे हा आमचा उद्देश आहे। आणि त्यावरती त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे की आम्ही त्यावरती काम करून नगरपालिकेला आम्ही पत्र लिहू आणि जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांना देखील पत्र लिहिलेलं आहे आणि यावरती लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। जर यावरती आश्वासनावरती काम झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी बीड शहरामध्ये जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत ठिय्या मांडून बसणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। 114 कोटींची अमृत योजना अपूर्णच असून 100 कोटी रुपये गुत्तेदारांना दिले गेले तरी काम पूर्ण न होता गुत्तेदार फरार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। यावर कुठल्याही अधिकाऱ्यांवर किंवा ठेकेदारावर कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। या योजनेची अपूर्ण कामे तसेच कोणत्या भागात अजूनही पाईपलाईन कनेक्शन अथवा जलसाठा व्यवस्थित पोहोचलेला नाही याची सविस्तर यादी सुद्धा निवेदनासोबत देण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.